खंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री सद्गुरूंच्या चरणी सादर दंडवत आणि आपणा सर्व आत्मरूप सज्जन मित्रांचं, प्रेक्षकांचं आणि आम्हा मार्गदर्शकांचं हार्दिक स्वागत समादर करीत आज सर्वांग योगाच्या शेवटचा अध्याय अनन्य भक्ती योग हा प्रस्तुत करीत आहोत। आपण सर्वांनी ज्या ईश्वराच्या विषयी कल्पना केल्या, अनेक प्रकारचे आपले आडाखे बांधले, त्या आडाख्यामधून सोडवून सत्यतेच्या आणि भारतीय तत्वचिंतनाच्या एका प्रगल्भ अशा अनुभवावर प्रतिष्ठित करणाऱ्या श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने हा जो अमृत लाभ झालेला आहे तो आम्हा सर्व मुमुक्षु जिज्ञासूंसाठी आहे। आणि ज्यांना ज्यांना या अमृताचं म्हणजे पान करण्याचा योग आला त्यांचं हे कर्तव्य आहे की ते सर्व भाविक मुमुक्षु आणि जिज्ञासूजनांपर्यंत ही योगयुक्ती पोहोचवतील। आणि ही एक विनंती आहे, आव्हानही आहे। कारण धर्म ईश्वर या नावाखाली, भक्तीच्या नावाखाली अनेक प्रकारचे पंथ, उपपंथ, संप्रदाय, जप तप, साधन, तीर्थयात्रा, स्नान आणि अनेक प्रकारचे कर्मकांड उदयास आलेले आहेत। आणि त्या शाखांच्या निमित्ताने अनेक प्रकारचे पंथ संप्रदाय सुरू आहेत। काही लोक सगुण साकाराला मानतात तर काही लोक निर्गुण निराकाराला मानतात। जे सगुण साकाराला मानतात ते निर्गुण निराकाराचा म्हणजे तिरस्कार करतात, आणि जे निर्गुण निराकाराला मानतात ते सगुण साकार मानणाऱ्यांचा तिरस्कार करतात। याप्रमाणे सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे दोनही जे पक्ष आहेत ते एकांगी आहेत। हे सद्गुरूच्या कृपेने आणि सद्गुरूच्या योगयुक्तीद्वारे आमच्या संपूर्णतया लक्षात येतं। आणि हाच बोध देण्यासाठी अध्यात्म विज्ञान मराठी हे चॅनल सुरू झालेलं आहे। आणि या चॅनलवर आपण सगुण निर्गुण या दोन्ही भावनांचा लय करणारी ही सद्गुरू युक्ती प्रस्तुत करीत असतो। आज आपण सर्वांग योगाच्या अनन्य भक्ती योग या अध्यायाला जाणणार आहोत। आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिलं की शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या तन्मात्रा आपल्या पंच ज्ञानेंद्रियांनी आपल्याला अवगत होतात आणि त्यांचं आपल्याला ज्ञान मिळतं। त्याचप्रमाणे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे या सृष्टीमध्ये असलेले गतिरूप जे ज्याला म्हणतात की क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती आणि इच्छाशक्ती, द्रव्यशक्ती आणि क्रियाशक्ती या तीन प्रकारच्या शक्ती सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या नावाने आपण जाणतोच। आणि यांनाच ब्रह्मा, विष्णू, महेश या नावानेही आपल्याला ओळखता येते। ही त्रिमूर्ती या सृष्टीचं संचालन करतात, म्हणजे त्यांना या सृष्टीला गती देतात, हे आपण पाहिलं। आणि हे सर्व एकामध्येच आहेत, म्हणजे अनुस्यूत एकाच वस्तूमध्ये हे सर्व म्हणजे एकत्रित येतात। यालाच साम्यावस्था म्हणतात। आपण कोणत्याही वस्तूवर जर प्रयोग करून पाहिला तर हे आपल्याला स्पष्ट निदर्शनात येतं की हे वेगवेगळे नसून एकाच वस्तूवर जाणण्यासाठी केलेले अष्टधा भाव आहेत। जसं आपण या वस्तूला पाहूया, कारण ही एक अधिष्ठान सद्गुरूंनी आपल्याला आपल्यासमोर ठेवायला सांगितलं होतं, हे आपल्याला माहीत आहे। आपण या वस्तूवर जर प्रयोग करून पाहिला होता, त्या प्रयोगामध्ये आपल्याला असं दिसलं की डोळ्याने दिसतं ते रूप अंधारात दिसत नाही, किंवा डोळ्यामध्ये काही विकार असतील तरी दिसत नाही। का बरं?
कारण प्रकाशानेच आपल्याला रूप दिसतं. प्रकाशाच्या सहाय्याने आपल्याला रूपाचं आकलन होतं, रूप दिसतं. आणि ते रूप इथेच आहे का? इथेही रूप आहे, इथेही रूप आहे. सगळीकडे जिकडे आपण नजर फिरवू तिकडे यच्चावत सृष्टीमध्ये आपल्याला रूपच रूप दिसतं. आणि हे रूप कधी दिसतं? प्रकाश असेल तरच दिसतं. याचा अर्थ काय की प्रकाशाने म्हणजे अग्नीने बनलेले डोळे आणि डोळ्यांना दिसलेलं रूप यच्चावत सृष्टीमध्ये ओतप्रोत आपल्याला जाणीव होते, दिसते, प्रत्यक्ष यथार्थ. आणि ते अनुस्यूत आहे. एकही कण या रूप भावनेपासून वेगळा नाही. त्यानंतर आपल्याकडे कान आहेत. कान हे शब्द ऐकण्याचं कार्य करतात आणि शब्द ऐकण्यासाठी दोन वस्तूंमध्ये अंतर असणं आवश्यक असतं. हे का बरं असं? कारण आकाशाशिवाय शब्द ऐकायला येत नाही. म्हणजे शब्द निर्माण होण्यासाठी अवकाशाची गरज असते आणि अवकाशामुळेच शब्द ऐकू येतो. याचा अर्थच असा की हे जे कान आहे ते आकाशापासून बनलेले आहे. आकाश तत्वापासून बनलेले कान आणि शब्द ग्रहण करणं हा त्याचा गुण. याप्रमाणे आपण दुसऱ्या महातत्वाने हे जाणून घेतलं. त्यानंतर आपल्याकडे तिसरं ज्ञानेंद्रिय आहे, ती म्हणजे त्वचा. त्वचेनं आपण या वस्तूला स्पर्श केला, इथे खडबडीत स्पर्श होतो, काही ठिकाणी चिकना स्पर्श येतो, काही ठिकाणी थंड, काही ठिकाणी गरम. हे त्या स्पर्शाचे प्रकार आहेत. पण स्पर्शाची जाणीव केवळ त्वचेनंच होते. आणि त्वचा ही वायुतत्वाने बनलेली आहे. वायुतत्वाने बनलेली त्वचा आणि त्वचेने येणारा स्पर्श, याप्रमाणे आपण तिसरं महाभूत जे आहे वायू, याचा परिचय केला. त्यानंतर आपल्याकडे जीभ आहे, जी आपल्याला खारट, तिखट, गोड या सर्व रुचींचा अनुभव देते. आणि जीभ ह्या अनुभव कधी देते? जेव्हा ती ओली असते तेव्हा. त्याच्यातून लाळ नामक हा जो पदार्थ आहे तो सतत स्रवत राहतो. त्या लार या म्हणजे घटकामुळे ही जीभ आपल्याला रसाचा किंवा स्वादाचा अनुभव देते. याचा अर्थच असा की जलापासून म्हणजे पाण्यापासून जीभ बनलेली आहे आणि जिभेने येणारा रस किंवा स्वाद हा आपल्याला जिभेद्वारे माहीत पडतो. म्हणजे पाण्यापासून बनलेली जीभ आणि जिभेने येणारा रस किंवा स्वाद. यानंतर आपल्याकडे नाक नावाचं ज्ञानेंद्रिय आहे. नाकाने आपण इथे उंगलं तर आपल्याला काही ना काही गंधाचा अनुभव येतोच. याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये जिथे जिथे आपण नाक लावून म्हणजे गंध घेऊ, म्हणजे नाक लावू, तिथे तिथे आपल्याला गंधाचा अनुभव येईलच. तिथे सुगंध आहे, दुर्गंध आहे, कुठे फुलांचा सुवास आहे, कुठे गडरचा दुर्गंध आहे. याप्रमाणे हे आपल्याला नाकाने कळतं. नाकाने गंध कळतो. पृथ्वीपासून नाक बनलेली आहे आणि नाकाने गंधाचा अनुभव येतो. याप्रमाणे आपण पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि त्यापासून आपल्याला मिळालेले डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पंचज्ञानेंद्रियाचा आपण अनुभव घेतला. आणि या अनुभवामध्ये आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या तन्मात्रांचा म्हणजे परिचय झाला, बोध झाला. हे पंचतन्मात्रा या वस्तू म्हणजे प्रयोगासाठी घेतलेल्या वस्तूपासून यच्चावत सृष्टीमध्ये आपल्याला अनुभवास येतात. या अनुभवापासून वेगळी वस्तू या जगामध्ये नाही. आणि हे अखंड ओतप्रोत सर्वत्र हे तत्व व्याप्त आहेत. हे आपल्याला सद्गुरू योगयुक्तीने कळलं. त्यानंतर आपल्याला 3 गुण आपल्या जवळ आहेत. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये ओतप्रोत व्याप्त आहेत. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आपण याचाही अनुभव घेतला. जर याला आपण ही वस्तू खडी साखर आहे, हिला आपण तुपासोबत मिळवून सेवन केलं तर आपल्याला खातानाही बरं वाटते आणि परिणामामध्येही आपल्याला म्हणजे पोटामधला दाह शांत होतो. म्हणजे उपयोगापासून परिणामापर्यंत चांगलाच चांगला अनुभव हा सत्वगुण म्हणतात. त्यानंतर आपण यालाच बारीक करून पाण्यामध्ये मिसळून घेतलं, शरबत बनवून, तर पिताना तर बरं वाटते,
पण जेव्हा पोटात जाते तेव्हा ते पाणी थंड गुणाचं असल्यामुळे ते डोक्यात येतं आणि आपल्याला सर्दी होते आणि साखर पोटात गेल्यामुळे तिथे उदाह निर्माण होतो. म्हणजे पिताना बरं वाटतं आणि परिणामामध्ये वाईट अनुभव येतो. असा चांगला वाईट मिश्रित अनुभव आपल्याला म्हणजे रजोगुण या नावाने कळतो. त्यानंतर आपण ही वस्तू अशीच खाल्ली तर काय होईल, हिरड्या म्हणजे छिलतील आणि दातही पडू शकतात. आणि पोटात जर निव्वळ साखर गेली तर ती उष्मादाह निर्माण करेल. म्हणजे काय की म्हणजे उपयोगामध्येही वाईट आणि परिणामामध्येही वाईट हा तमोगुण. हे तीनही गुण आपल्याला यच्च्या व सृष्टीमध्ये ज्या ज्या वस्तूशी आपण संपर्क करू त्या त्या वस्तूमध्ये प्रयोगानंतर कळून येतात. याप्रमाणे हे अष्टधा याला प्रकृती म्हणतात आणि ही प्रकृती म्हणजेच ईश्वराचं सगुण साकार स्वरूप होय. आणि या सगुण साकार स्वरूपामध्येच हे सगळं दृश्य दिसतंय. तर याप्रमाणे आपण अष्टधा प्रकृतीला जाणलं. त्यानंतर आपण 5व्या अध्यायामध्ये यामध्ये असलेला अक्षर आत्मा जाणला. ही वस्तू शब्द स्पर्श रूप रसगंध सतोगुण रजोगुण तमोगुण हे तर या वस्तूमध्ये दिसलेच, पण या वस्तूमध्ये आणखी एक गुण आहे आणि तो केवळ बुद्धीच पाहू शकते. तो गुण कोणता? गोडी, मिठास, चाहत, आवश्यकता. तर तो अक्षरभाव आहे. तो वस्तूमध्ये ओतप्रोत व्याप्त असलेली गोडी म्हणजेच तो अक्षरात्मा आहे जो सर्व वस्तूंमध्ये आहे. या वस्तूमध्ये गोडी आहे की नाही, आवश्यकता आहे की नाही, याही वस्तूमध्ये आहे, त्याही वस्तूमध्ये आहे. सगळ्या यच्च्या व सृष्टीमध्ये सर्वत्र हा गोडी रूपाने व्याप्त असलेला आत्मा हा अक्षरभाव आहे. क्षरभाव अष्टधा, अक्षरभाव निराकार आत्मा. आणि या दोन्ही आत्मांना या दोन्ही भावांना एकत्रित ठेवणारं नाम म्हणजे पुरुषोत्तम भाव, ज्याला श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णजी सांगतात, द्वामिमो पुरुषो लोके शरच्चाक्षर एव च क्षरा सर्वाणि भूतानि कुटस्थो क्षर उच्यते. याप्रमाणे हे दोन्ही भाव ज्या नामामध्ये एकत्रित येतात त्यालाच पुरुषोत्तम भाव असं म्हटलं जातं. आणि या दोन्ही नामांना एकत्रित करणाऱ्या या पुरुषोत्तम भावालाच म्हणजे संपूर्ण असं म्हणता येईल. कारण वस्तू म्हणतात याच्यामध्ये अष्टधा जो प्रकृती भाव आहे आणि ओतप्रोत व्याप्त अक्षरभाव आहे. या दोन्ही भावांचा लय कशामध्ये झाला? वस्तूमध्ये झाला. वस्तू ही या वस्तूला जाणण्याकरिताच आपण 3 प्रकाराने विश्लेषण केलं, क्षर, अक्षर आणि पुरुषोत्तम या भावामध्ये. आता नाम आपण सर्व संत सांगतात की नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशी झणी. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, नामाशिवाय दुसरं तत्वच या जगामध्ये नाही. याचंही एक नाव आहे, याचंही एक नाव आहे, याचंही एक नाव आहे. सगळीकडे नावच नाव, अनंत नावारूपामध्ये जो व्याप्त आहे तो वस्तुरूप एकत्र परमात्मा विश्वरूप असतो. आणि या विश्वरूप परमात्म्याला जाणून याची सेवा करायची असते. याची सेवा म्हणजेच भक्ती होय. आणि याची अनन्य भक्ती कशी होते हे आता आपण सर्वांग योगाच्या 8व्या अध्यायामध्ये पाहूया. सद्गुरु सांगतात की पश्चात बीज भक्ति का अनन्य बढ़ने लगे, अकर्म रूप से दिखे विश्व में वो सदैव ही. ये पराभक्ति है श्रेष्ठ, मुक्तों का निज धाम है, संपूर्ण वृत्तियों का है एक ही लय स्थानीय. इसी में स्थित होने से रस एक कंप वो, हुआ मद्रूप ही जानो जन्म मृत्यु से नहीं. सर्वांग योग ये स्थाई बीज है दिव्य चक्षु का, इसे जो पाठ में लेवे चित्त से निज कर्म में. यदृच्छा से योग क्षेम होवेगा उसका सदा, अंत में पद सो पावे वेदों में श्रेष्ठ जो कहा. सर्वा अध्याय 8 में श्लोक 9 और 50 है. 8 80 1800 अक्षरों में रचाई से मायानंद ने अपना
निज रूप लखा दिया, ये जहाँ स्थिर हो जावे वही सद्गुरु स्थान है. याप्रमाणे हा अनन्य भक्तियोग नावाचा सर्वांग योग युक्तीचा शेवटचा अध्याय आहे 8वा. यामध्ये सद्गुरू सांगतात की या दोन्ही भावांचा लय केल्यानंतर आपल्याला द्वैत भावाचं निरसन होतं. सगुण साकार निर्गुण निराकार हे आपण दोन वेगवेगळे भाव समजत होतो. या दोन्ही भावांचा लय नामामध्ये झाला आणि याप्रमाणे या दोन्ही भावांचा लय आपल्या बुद्धीनं स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी द्वैत राहत नाही आणि द्वैताचं संपूर्ण निराकरण होतं. आणि हे लक्षात येतं की मीच विश्व आहे, कारण जे भाव इथे आहेत तेच भाव इथे आहेत. याच्या एका कणामध्ये जे गुण आहेत तेच या संपूर्ण वस्तूमध्ये आहेत. ही जाणीव झाल्यानंतर हे लक्षात येतं की ज्याप्रमाणे ह्या घटक ज्या तत्वांनी बनलेला आहे त्याच तत्वांनी हे संपूर्ण विश्व बनलं आहे. आणि याप्रमाणे बुद्धीमध्ये जेव्हा हे स्थित होतं की मीच संपूर्ण विश्व आहे आणि या प्रकारची अकंप धारणा जेव्हा आपल्या बुद्धीमध्ये बसते तेव्हा द्वैताचं निरसन होतं आणि यालाच समाधी म्हणतात. समधी, आपली बुद्धी समत्व भावनेनं स्थित असणं म्हणजे समाधी होय. आणि समाधीची अवस्था ही अखंड राहायला लागली म्हणजे आपण व्यवहार करताना किंवा कोणत्याही उपक्रमामध्ये लागताना जेव्हा हे समत्व आपल्या बुद्धीमध्ये स्थिर आणि स्थायी रूपानं बसतं तेव्हा त्याला अनन्यता प्राप्त होते. म्हणजे अन्य नाही, आतापर्यंत मी वेगळा आहे आणि सृष्टी वेगळी आहे हा जो भाव होता त्या भावाचं निरसन होऊन आपण अनन्यतेमध्ये स्थित होतो. आणि हेच वेदांचं सार आहे. वेदांनी काय सांगितलं? अहमात्मा ब्रह्म आणि तत्वमसी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म हे वेदांनी केलेले घोषवाक्य आहेत. हे सर्व ब्रह्मच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म या तत्व म्हणजे उद्घोषाचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या सद्गुरू युक्तीमुळे मिळाला. आणि या बोधानंतर मग अनन्य भक्तीला आरंभ होतो. आणि अनन्य भक्ती केल्याशिवाय हा जीव या विश्वरूप परमात्म्याशी एकत्व प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे पुढच्या अध्यायामध्ये ते सांगतात की पश्चात बीज भक्ती का अनन्य बनने लगे. हे जेव्हा अद्वैत रूप बीज या हृदयामध्ये पडतं तेव्हा ते हळूहळू वाढत जातं आणि ते अकर्मरूपानं प्रत्यक्ष दिसतं. आज आपल्याला जेव्हा आपण म्हणजे कोणतेही कार्य करतो तेव्हा व्यष्टी अभिमान म्हणजे मी करतो आणि याचं फळ मला मिळालं पाहिजे, या दोनच भावना असतात. पण या दोन्ही भावना सोडून जर ईश्वराला समर्पित अशा भावनेनं जर आपण कोणतेही कर्म केलं तर ते अकर्म होतं. आणि या अकर्मरूपानेच आपण जेव्हा या विश्वरूप परमात्म्याची सेवा करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की त्या अकर्मरूप सेवेमुळेच आपल्याला खरा आनंद आणि खरा प्रसाद प्राप्त होतो. यालाच पराभक्ती असं म्हणतात. आणि हीच श्रेष्ठ भक्ती आहे. हेच मुक्तांचं निजधाम आहे. जे द्वंद्वातून सुटले, ज्यांनी द्वैत भावनेचा निराश केला तेच या भावनेमध्ये स्थिर होतात आणि हेच मुक्तांचं निजधाम आहे. जे संशय भ्रमातून सुटले तेच या बोधापर्यंत पोहोचू शकतात. संपूर्ण वृत्तींचं हे एकच स्थान आहे. आपल्या मनाच्या, बुद्धीच्या, इंद्रियांच्या जेवढ्या काही वृत्ती असतील तेवढ्या वृत्ती या विश्वरूप परमात्म्यामध्येच उठतात आणि तिथेच लय होतात. म्हणून या ठिकाणी सद्गुरूंनी म्हटलं आहे की सर्व वृत्तींचा लय या विश्वरूप परमात्म्यातच होतो. आणि याच्यामध्येच जेव्हा आपण एक अकंप भावनेनं जेव्हा आपण स्थिर होतो तेव्हा त्याला मद्रूप प्राप्त होतं. म्हणजे तो विश्वरूपच होतो. विश्वरूपाची अनन्य भावनेने सेवा करून हा जीव विश्वरूपच होतो. आणि मग त्याला जन्म मृत्यू या कल्पना राहत नाही. कारण हे त्याच्या लक्षात येतं की हे विश्व कधी जन्माला येत नाही आणि याचा कधी विनाशही होत नाही. त्याचप्रमाणे मी या विश्वाचा घटक असल्यामुळे माझाही जन्म होत नाही आणि मृत्यू होत नाही. या शरीराचा उदय आणि अस्त होतो, या शरीराचं रूपांतरण होतं. पण या विश्वरूप परमात्म्यामध्ये
कोणताच फरक पडत नाही आणि व्यष्टी भावनेचं समर्पण केल्यामुळे या जीवालाही पुन्हा या वेगळेपणाची जाणीव राहत नाही आणि तो विश्वरूपाला जाणून विश्वरूपच होतो. सर्वांग योग ये स्थायी बीज है दिव्य चक्षु का, म्हणजे सद्गुरूंनी दिलेला हा सर्वांग योग बोध हाच दिव्य चक्षुचं बीज आहे. बीज आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या पाहण्याची दृष्टी बदलवणारा हा जो सर्वांग योग बोध आहे हा प्राप्त होताच आपल्याला सर्वांमध्ये एकच परमात्मा दिसतो आणि द्वैत भावाचं निरसन होतं. या सर्वांग योगाला नेहमी आपल्या स्मरणामध्ये ठेवून जेव्हा आपण कर्म करतो आणि या चित्तामध्ये जेव्हा हा बोध स्थिरपणाने बसतो आणि या बोधाच्या प्रकाशामध्ये जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा हा विश्वरूप परमात्मा आपलंही योगक्षेम करतो. आपल्याला कशाचीच कधी कमी पडू देत नाही. कारण आपण इतर ग्रंथामध्येही ऐकलं आहे की जो ईश्वराच्या सेवेमध्ये संलग्न असतो ईश्वरही त्याला कधीच काही कमी पडू देत नाही. आणि शेवटी वेदांमध्ये जे श्रेष्ठ पद सांगितलेलं आहे, कोणतं पद? सर्वम खल्विदम ब्रह्म, ते पद त्याला प्राप्त होतं, म्हणजे तो विश्वरूपच होऊन जातो. याप्रमाणे 8 अध्यायामध्ये श्लोक 9 आणि 50 म्हणजे 59 श्लोकामध्ये ही रचना भगवान श्री मायानंद चैतन्यजींनी रचली आहे आणि 880-1800 अक्षरांमध्ये याची रचना झालेली आहे. मायानंदजींनी हे आपलं निजरूप म्हणजे स्वतःचं विश्वरूप आपल्याला प्रत्यक्ष यथार्थ पद्धतीने लक्षित करून दिलेलं आहे आणि हे जिथे स्थिर होतं तेच सद्गुरू स्थान आहे. आज आपण एखाद्या व्यक्तीला सद्गुरू म्हणतो, पण व्यक्ती कधीच सद्गुरू असू शकत नाही. हा सर्वांग योग बोध ज्याच्या हृदयामध्ये स्थिर झाला तेच सद्गुरू स्थान आहे आणि त्या सद्गुरू स्थानावरून आपल्याला जेव्हा आपण या जगाकडे पाहतो तेव्हा हे विश्व आणि मी या दोघांमध्ये आपल्याला कोणताच दुरावा द्वैत दिसत नाही आणि त्यामुळे आपण अखंड शांतीचे भागी बनतो. तर याप्रमाणे आपण सर्वांग योगाद्वारे अनन्य भक्तीला प्राप्त करून विश्वरूपच होऊया या शुभकामनेसह इथे आपण या सर्वांग योग उपदेशाला विराम देऊया. नर्मदे हर. सद्गुरू भगवान की जय.